कोणाचा तरी योग्य सल्ला घेतला पाहिजे। मी असं करू का, चिटणीस सरांना फोन करू का? हो चालेल, त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे, बघा विचारा त्यांना। करते। हॅलो राधिका, काय म्हणतेस? सर बरी आहे, तुम्ही कसे आहात? मी ठीक। तुझं कसं काय चाललंय काम? चांगलं चाललंय। आणि ती ऑर्डरची लिस्ट मिळाली ना? हो सर, सगळं नीट मिळालंय। सर माझं जरा एक वेगळं काम आहे। हां बोल ना। म्हणजे भेटायचं होतं, असं फोनवरती नाही बोलता येणार। का ग, काही पैशाची अडचण? नाही सर, तसं काही नाही, पण जरा भेटून बोलू शकते का? एक सल्ला हवा होता। अच्छा, बरं मी असं करतो, मी उद्या येतो आणि भेटतो तुला। तुम्ही दुकानात? बरं ठीक आहे, या। बाय, टेक केअर। सर उद्याच येऊन राहिले? हो का? हो ना, आपणही तयारीत राहायला हवं। हो, जर तिनं काही तक्रार केली ना, तर आपल्यालाही उत्तर देता आलं पाहिजे। हो खरंच आहे। आणि भाऊसाहेब, तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय खास माझ्या आवडीचं। अहो नानासाहेब, त्याची काय गरज होती? नाही म्हणजे नाही आणलं असतं तरी चाललं असतं, तुम्ही आलात ना सुखरूप, हे महत्वाचं। हो ना नानीजी, काहून इतका खर्च केला? अगं असं काय, नेहानी आणि अथर्वनी विचारलं असतं ना मला, आजी आमच्यासाठी काय आणलं म्हणून। आणि ते दोघंच कशाला, पंकज सुद्धा म्हणेल मला की आई एवढी गेलीस आणि माझ्यासाठी काहीच नाही आणलंस असं। अरे काय, आपली माणसं असलं की आपसूक होतं तसं। आणि हो, थोडासा बर्फ पण आणलाय। आले काय, कधी आलात? कशी झाली ट्रिप? अरे एकदम झकास, फर्स्ट क्लास आले। अहो मला नाही का कळवायचं, मी आलोच तो घ्यायला तुम्हाला। अरे नाही, कशाला हात दाखवला की रिक्षा टॅक्सी सगळे थांबतात, तुला काय त्रास द्यायचा उगाच। तुम्ही बसा, मी पाणी आणते आणि चहाही मांडते। झालं, यांचा कोरम पूर्ण झाला। आता कसलं शनायाला इथे आणतोय मी? वा, गुरुनाथ सुभेदार, सगळीकडनं स्वतःची वाट लावून घ्या आता।